नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता माझ्यासोबत आहे टाटाची अल्ट्रॉज गाडी. आज मी तुम्हाला क्रूज कंट्रोलबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. म्हणजे क्रूज कंट्रोल कसं ॲक्टिव्ह करायचं, कसा स्पीड कमी करायचा, त्याचा कसा वाढवायचा किंवा पुन्हा रिसेट कसं करायचं, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. क्रूज कंट्रोल हा फीचर जो आहे ना, तो खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट फीचर आहे आणि युजफुल फीचर आहे, म्हणजे उपयोगी पडणारा आहे. ते का सांगतो, कारण की आपण समजा हायवेला, आता मी सुद्धा हायवेला आहे, तर हायवेला किंवा एक्सप्रेसवेला आपण गाडी चालवत असू त्यावेळी आपल्याला एक्सिलेटरवर कायम पाय ठेवून गाडी चालवावी लागते आणि आपला कधी कधी स्पीड मेंटेन नाही होत. म्हणजे काय होतं की एक्सिलेटरवर जर पाय असेल तर जो स्पीड आहे तो कधी कधी समजा 80चं स्पीड लिमिट आहे तर तो 100वर जातो किंवा 90वर जातो. तर त्याच्यामुळे काय होतं की आपलं फाईन येतं किंवा चलान येतं. तर ते वाचण्यासाठी सुद्धा उपयोग पडतो आपल्याला त्या क्रूज कंट्रोलचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या पायाला आराम मिळतो. कायम एक्सिलेटरवर पाय ठेवून ज्यावेळी आपण लॉंग जर्नी करतो, समजा 200 किलोमीटर 300 किलोमीटर लॉंग जर्नी करतो, त्यावेळी कायम एक्सिलेटरवर पाय ठेवून आपल्याला पाय दुखायला लागतो किंवा थोडाफार प्रॉब्लेम व्हायला लागतो. त्याच्यामुळे क्रूज कंट्रोल जर असेल तर तुम्हाला जो स्पीड पाहिजे त्या स्पीडला जर सेट केलं तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि एकदम राईड तुमची जी आहे म्हणजे ड्रायव्हिंग जी आहे ती कम्फर्टेबल होऊन जाईल. तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की कशा प्रकारे क्रूज कंट्रोल यूज करायचं. तर आता ही टाटा अल्ट्रॉज आहे आणि याच्यामध्ये बघा इथे स्टेअरिंगला क्रूज कंट्रोल दिलेले असतात. प्रत्येक गाडीला क्रूज कंट्रोलचं हे जे बटन वगैरे आहे किंवा मग थोडीफार सिस्टीम आहे ती वेगळी असते. आता टाटाला ही अशी आहे किंवा मारुतीला आणखीन थोडी वेगळी आहे, त्यानंतर टोयोटाला आणखीन त्याच्यापेक्षा वेगळी आहे. अशा बऱ्याचशा कंपन्या, ह्युंडाईला सुद्धा थोडाफार वेगळा आहे. तर प्रत्येक गाडीमध्ये तुम्हाला वेगवेगळी फीचर्स मिळते, पण त्याचं जे ऑपरेटिंग आहे ते सेमच असतं जवळजवळ. आता आपल्याला हे जर बघितलं तर इथे बटन दिलेले आहेत. हे जे आहे ना, हे बटन आपल्याला दिलेलं आहे की आपलं जे क्रूज कंट्रोल आहे ते ऑन करण्यासाठी, आणि हे जे बटन दिलेलं आहे ते म्हणजे की क्रूज कंट्रोल ऑफ करण्यासाठी. त्यानंतर इथे जर बघितलं तर इथे रिसेटचं आहे आणि इथे प्लसचं साईन आहे, पुन्हा इथे मायनसचं साईन आहे आणि इथे स्टॉप असा म्हणजे गोल दिलेला आहे. तो सुद्धा कशासाठी येतो, उपयोगी येतो ते मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला काय करायचं आहे की क्रूज कंट्रोल पहिले स्टार्ट करायचं आहे. क्रूज कंट्रोल स्टार्ट करण्यासाठी आपल्याला हे बटन दाबायचं आहे. बघा, हे मी बटन दाबलं. हे बटन दाबल्यावर इथे लगेच हे बघा हिरव्या कलरचं साईन आलेलं आहे, म्हणजे आपलं क्रूज कंट्रोल ऑन झालेलं आहे. आता आपली जी गाडी आहे ना मित्रांनो, ज्यावेळी आपली 40च्या वरती गाडीचा स्पीड जाईल त्यावेळीच आपण क्रूज कंट्रोलचा यूज करू शकतो. म्हणजे 40च्या वरती ज्यावेळी स्पीड जाईल त्यावेळी आपण क्रूज कंट्रोल ॲक्टिवेट करू शकतो. आता 20 किंवा 30च्या स्पीडला अजिबात ते क्रूज कंट्रोल तुमचं चालणार नाही किंवा ॲक्टिवेट होणार नाही. ज्यावेळी तुमची 40च्या वर गाडी जाईल त्यावेळी ॲक्टिवेट होईल. आता काय करायचं आहे, हे बटन दाबलं की आपलं क्रूज कंट्रोल ऑन होतं किंवा ऑफ होते. आता इथे दाबलं की आपला जो सेट केलेला असतो तो कॅन्सल होण्यासाठी. तर आता इथनं मी ऑन केलेला आहे. इथे जर तुम्ही बघितलं, हे बघा सध्या ऑन झालेला आहे. आता मी गाडी चालवायला सुरुवात करतो. हे बघा, गाडी फर्स्ट गिअरला टाकली आणि माझी गाडीचा जो स्पीड आहे तो आता आहे सध्या तरी 20, 25, 30. हळूहळू स्पीड वाढत जाईल. हे बघा, आता माझ्या गाडीचा स्पीड गेलेला आहे 40वर. 40वर जसा स्पीड गेला तसं मी हे बघा, हे बटन आहे हे दाबलं. हे दाबल्यावर माझा क्रूज कंट्रोल ॲक्टिव्ह झालेला आहे. आता माझ्या गाडीचा स्पीड जो आहे तो जवळजवळ 50 आणि ह्याच्यामध्ये आहे, होऊ शकतं. आता मी जसं प्लस करतोय तसं तसं वाढत जाते स्पीड. आता मी पुन्हा तुम्हाला दाखवतो. इथे आता माझ्या गाडीचं हे बघा, क्रूज कंट्रोल कॅन्सल केलं मी. आता पुन्हा क्रूज कंट्रोल लावलं. आता गाडीचा माझा स्पीड आहे 50च्या थोडं खाली असताना हे क्रूज कंट्रोल सेट झालेलं आहे. आता मी एक्सिलेटरवरचा सुद्धा पाय काढलेला आहे, बघू शकता, तुम्हाला दिसत असेल कदाचित. एक्सिलेटरवरचा सुद्धा पाय काढला आहे मी. आता काय करायचं आहे की आपल्याला स्पीड वाढवायचं आहे. स्पीड वाढवण्यासाठी हे बघा इथे दिलेलं आहे. इथे आपण जसं जसं बटन प्रेस करू हे बघा गाडी ऑटोमॅटिकली स्पीड वाढते. माझा एक्सिलेटरवर पाय नाही आहे, बघू शकताय. गाडी ऑटोमॅटिकली स्पीड वाढवत आहे. हे बघा आता 60चा झालेला. आता 60वर पुन्हा सेट करू शकतो आपण. तर अशा प्रकारे आहे. तर हे जे बटन दिलेलं आहे ना ते स्पीड वाढवण्यासाठी आहे आणि हे जे बटन आहे ते आपल्याला क्रूज कॅन्सल करण्यासाठी, म्हणजे आपण सेट केलेला जो स्पीड आहे तो कॅन्सल करण्यासाठी. आता हे बघा क्रूज कॅन्सल झालेला आहे. आता पुन्हा जर मी हे बटन दाबलं तर पुन्हा माझा क्रूज कंट्रोल सेट होईल. पुन्हा हे बघा 50वर सेट झालं. माझ्या गाडीचा जो स्पीड आहे त्या स्पीडला आपलं हे क्रूज कंट्रोल ऑन झालेलं आहे. तर कसं आहे, तुम्ही ज्यावेळी गाडीचा यूज कराल किंवा क्रूज कंट्रोल यूज कराल तेव्हाच तुम्हाला ॲक्च्युअली समजून जाईल की कशा प्रकारे ते वर्क करतं. हे असं एकदा सांगून नाही समजलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला परत सांगतो की हे जे बटन आहेत ना ते प्रेस करून बघायचं, कोणत्या तरी बटनावरनं सेट होईल. कारण प्रत्येक गाडीचं जे क्रूज कंट्रोल आहे ते वेगवेगळं असतं. आता माझ्या गाडीचं मी 50वर सेट केलेलं आहे, अजूनसुद्धा गाडी 50वर आहे. आता मी इथनं प्लस करेल तर हे बघा स्पीड हळूहळू वाढत जाईल. हे बघा 60वर गेलेलं आहे. हळूहळू जितकं सेट करू आपण तसं हे बघा 60वर सेट झालं आहे, 60, 62वर सेट झालं आहे. तर आता तितक्यापर्यंत आपली गाडी कायम राहील. ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का,
की आपलं जे चलान असतं किंवा आपला जो पाय आहे त्याला आराम मिळतो. मेन म्हणजे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चलान वाचतं. कारण काय होतं की आता समजा उतार आहे किंवा मग उताराच्या वेळी काय होतं की गाडी आपली स्पीडला जाते आणि मग आपल्याला फाईन पडतो. पण ते जर क्रूज कंट्रोल असेल ना तर गाडी ऑटोमॅटिकली एक्सिलेटर सोडून देतं आणि ऑटोमॅटिकली गाडीचा जो स्पीड आहे तो मेंटेन करतो, म्हणजे ओव्हर स्पीड होऊन देत नाही. आणि समजा आपण लॉंग जर्नी करत असू त्यावेळी आपल्याला काय होतं की आपला जो पाय दुखतो, समजा जास्त वेळ ट्रॅव्हल केल्यामुळे 200-300 किलोमीटर आपलं कायम जर एक्सिलेटरवर पाय ठेवायचा असेल किंवा स्पीड मेंटेन करायचं असेल तर आपल्या पायाला थोडंफार पाय दुखतो. म्हणजे त्याच्यामुळे हे क्रूज कंट्रोल फार उपयोगी पडतं. आणि एक गोष्ट आणखीन एक सांगतो लास्टची, म्हणजे समजा आता तुम्ही क्रूज सेट केलाय 60च्या स्पीडला क्रूज सेट केलंय आणि जर तुम्ही ब्रेक दाबला किंवा क्लच दाबला तर ते ऑटोमॅटिकली तुमचं जे क्रूज कंट्रोल आहे ते कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे डिस्कनेक्ट होऊन जाणार. मग तुम्हाला पुन्हा एकदा हे बटन दाबून पुन्हा एकदा तुम्हाला ते क्रूज कंट्रोल ऍक्टिव्हेट करावं लागणार आहे. समजा गिअर आपण चेंज करतो ना त्यावेळी सुद्धा तसंच होतं की क्लच दाबतो आपण त्यावेळी ऑटोमॅटिकली क्रूज कंट्रोल कॅन्सल होऊन जातं आणि पुन्हा आपल्याला लावू शकतो. इथनं डायरेक्ट रिझ्यूम करू शकतो. हे रिझ्यूमसाठी बटन दिलेलं आहे आणि हे सेट करण्यासाठी बटन दिलेलं आहे. तर अशा प्रकारे काय आहे. ह्याच्यामध्ये आणखीन खूप सारे फीचर्स सुद्धा आहेत. बरेचसे फीचर्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत जे तुम्ही यूज करू शकता. प्रत्येक गाडीचं वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे प्रत्येक गाडीमध्ये जसं फीचर्स ॲड होत जातील तसे वेगवेगळे. काही गाड्या ज्या आहेत त्या ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल सुद्धा असतात, म्हणजे की जशी पुढच्या गाडीचं स्पीड असेल त्या गाडीच्या प्रमाणे आपली गाडी चालते. समजा पुढची गाडी 50ला किंवा 60ला चालत असेल किंवा 80ला चालत असेल, म्हणजे 80च्या स्पीडला, तर आपली गाडी सुद्धा 80च्या स्पीडला ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल जे आहे ते XUV700 या गाडीमध्ये आता सध्या तो ट्रेंडिंगला आलेला फीचर आहे तो आहे. म्हणजे जशी समोरची त्या गाडीच्या मागे ठेवायची आपण गाडी आणि मग ती गाडी समजा ब्रेक घेतला तर आपली गाडी सुद्धा ब्रेक घेते आणि त्या गाडीने जर स्पीड वाढवलं तर आपली गाडी सुद्धा स्पीड घेते. तर अशा प्रकारे ते क्रूज कंट्रोल वर्क करतं. या गाडीचं तसं नाही आहे, नॉर्मल क्रूज कंट्रोल आहे जे आपल्याला आपल्यानुसार ॲडजस्ट सुद्धा आपण स्पीड करू शकतो, कमी जास्त करू शकतो किंवा क्रूज ऑन ऑफ करू शकतो. तर अशा प्रकारे काय आहे. आणि आणखीन छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत क्रूज कंट्रोलबद्दल जे ज्यावेळी तुम्ही यूज कराल ना त्यावेळी तुम्हाला समजून जाईल. पण माझं तर म्हणणं आहे की ज्यावेळी आपण हायवेला गाडी चालवतो त्यावेळी हे फार उपयोगाचं फीचर, म्हणजे उपयोगी पडणार सुद्धा आहे. काय माहिती आहे का की आपले जे पाय आहेत ते एकदम कम्फर्टेबली आपण बसतो, त्याच्यामुळे कधी कधी लॉंग जर्नी करत असताना झोप येण्याची सुद्धा शक्यता असते. समजा गाडी आपण क्रूज कंट्रोलला लावले, 80ला क्रूज लावले आणि पूर्ण सरळ रस्ता एक्सप्रेसवे जे असतात ते सरळच असतात, तर 80ला आपले क्रूज लावले आणि आपण चाललोय तर काय होतं की माणसाला बसून झोपसुद्धा यायला लागते. तर हा एक ड्रॉबॅक आहे क्रूज कंट्रोलचा. तर कसं वाटलं तुम्हाला हे क्रूज कंट्रोलबद्दलची छोटीशी इन्फॉर्मेशन, ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जी आहे ती इथे आता एंड करतोय. व्हिडिओसुद्धा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.